विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट। विरोधी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांकडून प्रस्ताव आल्याचा दावा। धनगर समाजाचं पंढरपूरमध्ये 6 दिवसांपासून आमरण उपोषण। मुख्यमंत्री शिंदेंची आज आंदोलकांसोबत सह्याद्रीवर बैठक। तोडगा निघणार का याकडे लक्ष। उद्धव ठाकरे आज शिर्डी संभाजीनगर दौऱ्यावर। शिर्डीनंतर पैठणमध्ये शिवसंवाद मेळावा। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। मंत्री तानाजी सावंत परांडा येथील शिवसैनिकांच्या मेळाव्याला हजर। धाराशिवमध्ये मात्र दांडी। शिंदे शिवसेनेच्या धाराशिवमध्ये 2 गट पडल्याची चर्चा। आपण काँग्रेसमध्येच राहणार, कामांसाठी गडकरींना भेटलो। आमदार मोहन हंबर्डे यांचं स्पष्टीकरण। ठाण्यातील आनंदाश्रम इथे पैसे उधळल्याप्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी। ही घटना ठाण्याला काळीमा फासणारी, राजन विचारेंची टीका। सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमती भडकल्या। 20 ते 25 रुपयांनी वाढ। कच्च्या तेलावरचं आयात शुल्क वाढवल्यानं दरवाढ। दोन दिवसात चांदीच्या किमतीत 7,000 रुपयांनी वाढ। किलोचा दर 91,000 रुपयांवर। सोनंही 2,000 रुपयांनी महागलं। मुंबई आणि उपनगरातल्या हवामानाचा आता आणखी अचूक अंदाज सांगता येणार। वेधशाळा आणि IITच्या 4 डॉपलर रडारचं आज उद्घाटन। पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक वापरल्यास यंत्रणा जप्त होणार। डीजे विरुद्ध कारवाईचाही इशारा। अवकाश यात्री सुनीता विल्यम्स अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अंतराळातून मतदान करणार। पृथ्वीवर परत येण्याबाबत अजूनही संभ्रमच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।